बऱ्याचदा नवरा बायको नातेसंबंधामध्ये काय होतं की एखादी छोटीशी गोष्ट असते, पण त्या छोट्याशा गोष्टीवर कधी नवरा भडकतो, कधी बायको भडकते. तर समोरच्याला एकदम आश्चर्य वाटतं, "अरे, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी इतकं मोठं राग, इतकं मोठं फ्रस्ट्रेशन काढायची काय गरज आहे?" तेच निलिमा मॅडम म्हणतात ती. खूप छान निलिमा मॅडम, तुम्ही तुमचं स्वतःचं अनालिसिस करताय. इतरांनी पण नक्की तुमच्या स्वतःचं अनालिसिस करायचं आहे. तर बघितलं, मी तुम्हाला एक्झाम्पल आता देत होतो की तुम्हाला बघायचं की म्हणजे छोट्याशा गोष्टीवरनं इतका राग, इतकं फ्रस्ट्रेशन, इतकं रिॲक्ट व्हायची काय गरज आहे, असं समोरच्या व्यक्तीला वाटतं. पण तसं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, हे बघा, आपण काय करतो माहितीये का, खास करून आपण इथे इथे बघतो नवरा बायको नातेसंबंधामध्ये काय होतं की समोरच्याची एखादी गोष्ट खटकली, नवऱ्याला बायकोची किंवा बायकोला नवऱ्याची एखादी गोष्ट खटकली. आपण काय करतो खटकल्यावर, जाऊ दे सोड, म्हणून मनातल्या मनात म्हणजे राग आलेला आहे बरं काय, राग आलाय, पण किती राग आहे? 1 ग्रॅमचा राग आहे, छोटासा राग आहे 1 ग्रॅमचा. आणि 1 ग्रॅमचा राग आपण सप्रेस करू शकतो, दाबू शकतो. येस. मग आपण काय म्हणतो, राग आला, जाऊ दे, ठीक आहे, इट्स ओके, इग्नोर करू. पण तो राग 1 ग्रॅमचा सप्रेस. परत नंतर थोड्या वेळाने काहीतरी खटक, दुसऱ्या दिवशी काहीतरी खटक, जाऊ दे, जाऊ दे सोड. आपण काय करतो, 1 ग्रॅमचा 1 ग्रॅमचा राग सप्रेस 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 करायला लागतो. मग छोट्या छोट्या गोष्टी घडतात. मग सप्रेशनची लिमिट आहे प्रत्येकाची. कोणी 25 ग्रॅम सप्रेस करू शकतं, कोणी 50 ग्रॅम सप्रेस करू शकतं, कोणी 10 ग्रॅम करू शकतं, पण प्रत्येकाची एक लिमिट आहे. मग ठीक आहे, सपोज तुमची लिमिट आहे 25 ग्रॅम सप्रेशनची, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही नाही सप्रेस करू शकता. मग ठीक आहे, 25 ग्रॅम पर्यंत 24 ग्रॅम 25 ग्रॅम सप्रेस झालं, झालं सप्रेशन. त्याच्यानंतर 26वी एक अशी घटना घडते, किरकोळ घटना असते, अतिशय नॉमिनल किरकोळ घटना असते. त्या किरकोळ घटनेत काय होतं, किरकोळ घटना घडली, तो राग असा सप्रेस होतो की एकदम फडका उडतो. ते राग असू शकतं, हर्ट चिन्ह असतो, प्रचंड निगेटिव्ह फ्रस्ट्रेशन बनलं. मग समोरच्याला पण वाटतं, अरे एवढ्या छोट्या गोष्टीवर एवढं फ्रस्ट्रेशन काय होत आहे. पण ते ऍक्च्युली ते फक्त 26व्या एका घटनेचं 1 ग्रॅम नाहीये, पाठीमागचे 25 जे सप्रेस केलेले ते सप्रेशन पण सगळं स्प्रिंग सारखं बाहेर येतं. आणि आज न उद्या येणारच ते, तुम्ही किती वेळ दाबणार, तुमच्या दाबण्याची एक लिमिट आहे. येस. तर ते सप्रेशन बाहेर येतं. मग आता ह्याला उपाय काय? येस, उपाय काय? तर सप्रेशन शक्यतो जे आहे ना, सप्रेशन कमीत कमी असतं. त्या वेळेस त्या गोष्टी व्यक्त होणं गरजेचं आहे. येस, त्या वेळेस त्या गोष्टी व्यक्त होणं गरजेचं आहे. काय होतं माहितीये का, की आता मी तुम्हाला हे 25 ग्रॅम सांगितलं, पण ही वर्षानुवर्षे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काही गोष्टी साचवत आहेत. काही जणांना कसं आहे माहिती का, काही जणांना काही कारणच लागत नाही. मला एका मॅडमने सांगितलं की सर, तुम्ही हे एक्झाम्पल देताय ना, की धक्का लागला की चहा बाहेर पडला, धक्का लागला की कॉफी बाहेर पडली. सर त्यांनी म्हटले की मला तर खूप हसवलं. ते म्हटले की धक्का, जर तुम्ही धक्का म्हणताय, मला धक्का द्यायची पण गरज नाही. विनाकारण चिडचिड होतच राहते. धक्का लागो, धक्का नाही लागला तरी पण चिडचिड होते. काही घटना नाही तरी पण चिडचिड व्हायला लागते. म्हणजे काय? विनाकारण. ते विनाकारण नाहीये. विनाकारण आपण त्याला शब्द देतोय. विनाकारण काय शब्द देतोय आपल्याला माहित नाही, म्हणून आपण त्याला विनाकारण म्हणतो. त्याच्या पाठीमागे कारण आहेत. काहीतरी घडून गेलेलं आहे. भूतकाळात काहीतरी घडून गेलंय. एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुमचं डोकं सटकतं, चीड येते, राग येतो. म्हणजे काय? त्या व्यक्तीबद्दल काहीतरी घडून गेलेलं आहे भूतकाळात. ते सगळे मेमरीज रेकॉर्डेड आहेत, निगेटिव्ह मेमरीज. त्यामुळं ते येतं. येस. तसंच त्या विरुद्ध पण आहे. काही व्यक्तीबद्दल तुमच्या मनात पॉझिटिव्ह स्टोर आहे. त्यांना बघितलं, त्यांना त्यांच्याशी बोलत राहावं असं वाटतं, त्यांच्याशी प्रसन्न वाटतं, त्यांच्याशी बोलत राहावं असं वाटतं. म्हणजे काय? त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह इमोशन स्टोर आहे. राईट. तर आपण बघितलं की हे निगेटिव्ह असेल निगेटिव्ह बाहेर येणार, पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह बाहेर येणार. म्हणजे काय? की आपल्या आज जे आहे तेच बाहेर. हा. खास करून काही जण तुम्ही ऑब्झर्व करा, खास करून मी तुम्हाला सांगतो, खास करून पौर्णिमेला आणि अमावस्याला ऑब्झर्व करा. हे बघा, मला मला सांगा, पृथ्वीवर आपण बघतो, पृथ्वीवर जमीन किती टक्के आहे आणि पाणी किती टक्के आहे? येस, 70%. ठीक आहे, 70% पाणी आहे. येस. आणि बघतोय की समुद्राची जी भरती ओहोटी येते अमावस्याला पौर्णिमेला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की चंद्र आहे, पृथ्वी आहे, या सगळ्या ग्रहांचा जो काही परिणाम होतो, म्हणजे समुद्राला भरती ओहोटी येते. म्हणजे पृथ्वीवर जे 70% पाणी आहे, तितक्या मोठ्या पाण्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो. आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे. मग काय होतं, पौर्णिमेला तुम्ही बघा की ज्या व्यक्तीला तुम्ही बघायचंय पौर्णिमेला, तुम्हाला जर अनालिसिस करायचंय तर तुम्हाला बघायचंय की तुमच्या आतमध्ये काय. तर पौर्णिमेला बघा तुम्ही की ज्या व्यक्तीच्या मनात ऑलरेडी दुःख आहे, हर्टची भावना आहे, तर पौर्णिमेला तो व्यक्ती डबल ट्रिपल दुःखी होईल. ज्या व्यक्तीच्या मनात भीती आहे, एन्झायटी आहे, तर ती व्यक्ती पौर्णिमेला डबल ट्रिपल त्याची एन्झायटी वाढेल. पौर्णिमेच्या आदल्या दिवशीपासून ती चालू. हा. ज्या व्यक्तीच्या मनात राग आहे, फ्रस्ट्रेशन, खूप प्रचंड राग आहे, तर त्या पौर्णिमेला त्याचा राग डबल टिबल होईल. येस. पौर्णिमा काय करते, बाहेरून काही निगेटिव्ह देत नाही, आपल्या आत जे आहेत तेच बाहेर काढतं. जसं हे निगेटिव्ह बद्दल मी बोलतोय, तसंच पॉझिटिव्ह बद्दल पण होतं. म्हणजे समजा एखादी व्यक्ती खुश आहे, समाधानी आहे, पौर्णिमेला तो डबल खुश होईल. समाधानी आहे, पौर्णिमेला डबल समाधानी होईल. एकदम शांत आहे तो, पीसफुल आहे, पौर्णिमेला डबल शांत होईल, रिलॅक्स होईल तो.
म्हणजे पौर्णिमा काय करते, बाहेरून काय देत नाही, आपल्या आतलं जे आहे तेच बाहेर येतं. पौर्णिमेच्या आदल्या 1 दिवस 2 दिवस आधीपासून ते चालू होतं. आणि अमावस्याला काय होतं, अमावस्याला याच्या एक्झॅक्ट विरुद्ध होतं. अमावस्याला काय होतं, आपल्या वातावरणात जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्यांचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे एखादी घटना अमावस्याला, अमावस्याच्या आधी वगैरे आपण बघतो छोटीशी काहीतरी निगेटिव्ह घटना घडते, पण छोटीशी जरी निगेटिव्ह घटना घडली त्याचा प्रभाव खूप निगेटिव्ह असतो. म्हणजे 1 पट प्रभाव असेल तर अमावस्याला त्याचा 5 पट प्रभाव होतो निगेटिव्ह. येस, ठीक आहे, अमावस्या पौर्णिमा ही येतच राहणार. येस, इम्पॉर्टंट काय माहिती का, की आपण आपल्या आतमध्ये काम करणं. येस, आपल्या आतमध्ये आपल्या विचारांवर आपल्या भावनांवर काम करणं. काही जण म्हणतात ना, काही जणांना अननेसेसरी विनाकारण चिडचिड होत राहते, फ्रस्ट्रेशन होतो, काहींना राग यायला लागतो, काहींना चिडचिड होते, काहींना भीती वाटायला लागते, काहींना सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टीत हर्ट व्हायला लागतं. वाईट, अरे समोरच्यानं काय जरा जरी काही केलं लगे हर्ट, लगे वाईट वाटणं, लगे दुःख होणं. काही जणांना ज्यांना दुःख होतं ना, पॅटर्न आहे, तुम्ही नीट स्वतः आयडेंटिफाय करा की तुमचा कोणता पॅटर्न आहे. काही जणांना अननेसेसरी छोट्या छोट्या गोष्टींना अननेसेसरी चिडचिड होत राहते. काही जणांना चिडचिड करण्याचा पॅटर्न आहे, सतत चिडचिड होणं, रागराग होणं, तो पॅटर्न आहे. काही जणांचा पॅटर्न आहे की दुसऱ्या पॅटर्न आपण बघतो, काहींना प्रत्येक गोष्टीत दुःख व्हायला लागतं, वाईट वाटायला लागतं, हर्ट व्हायला लागतं. काही जरी जरा जरी झालं, झालं जरा जरी एखादा शब्द काय असा इकडचा तिकडचा लगे हर्ट, लगे वाईट वाटतं, दुःख होणं. काही जणांना सतत भीती वाटत राहते, काही जणांना सतत काळजी वाटत राहते. म्हणजे हे पॅटर्न्स आहेत, लक्षात घ्या की ज्याचा जो पॅटर्न आहे तोच येतो. म्हणजे ज्या व्यक्तीला सतत चिडचिड रागराग होते ना, त्याच्या आतमध्ये ऑलरेडी राग आहे, ऑलरेडी चिडचिड स्टोअर आहे. फक्त काय माहिती का, धक्का लागला, जसं मी फक्त चहाचं कप आहे, तुमच्या आत ऑलरेडी चिडचिड राग स्टोअर आहे, फक्त धक्का लागला की ते बाहेर आणा. येस, आपण असं समजूया की चहा म्हणजे चिडचिड राग, कॉफी म्हणजे वाईट वाटणं, दुःख होणं. ज्याच्या आत जे आहे ना तेच होतं. तुम्ही बघा ना, एकच घटना असते, पण त्या एकाच घटनेत काही जणांना चिडचिड येते, चिडचिड होतं, राग येतो, काही जणांना वाईट वाटतं, दुःख होतं, काही जणांना आणखी वेगळं काहीतरी होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की घटना जर एकच असेल तर सगळ्यांना एकच भावना यायला हवी, वेगवेगळी काय होती, कारण आतमध्ये जे आहे तेच बाहेर येतं. मी एक सिम्पल एक्झाम्पल सांगू इच्छितो की समजा तुम्ही रोडनं चाललाय, रोडनं जात असताना तुम्ही बघताय रोडनं समजा एखादा ऍक्सिडेंट झाला आणि 10 जण ते बघताय, तुम्ही पण बघताय तिथं. तर ऍक्सिडेंट बघताय, तर एका व्यक्तीला काय वाटलं, अरे ऍक्सिडेंट बघून, अरे बापरे किती डेंजरस ऍक्सिडेंट झालाय. तर त्याला ते ऍक्सिडेंट बघून भीती वाटायला लागते, किती डेंजरस ऍक्सिडेंट झालाय, बापरे असं झालं तर कसं, असं त्याला भीती वाटायला लागली, म्हणजे भीतीची भावना आहे. दुसरा व्यक्ती आहे, त्याला ते ऍक्सिडेंट बघून राग यायला लागला. राग यायला लागला, अरे काय लोक गाडी व्यवस्थित चालत नाही, गव्हर्नमेंट बरोबर नाही, असं नाही, रस्ते बरोबर नाहीत, असं नाही तसं नाही, त्याला राग यायला लागला. येस, एकाला भीती वाटली, एकाला राग आला, एकाला दुःख झालं, तिसऱ्या व्यक्तीला, अरे बापरे बाप बिचाऱ्यासोबत कसं झालं, किती वाईट झालं, किती दुःख त्याला, त्याच्या परिवाराला. एकाला दुःख झालं. मला काय म्हणायचंय, घटना जर भीतीदायक असेल तर सगळ्यांना भीती वाटत, जर रागाची असेल सगळ्यांना राग. मला काय म्हणायचं, एकाला राग येतोय, एकाला भीती वाटते, एकाला दुःख होते, एकाला वाईट वाटते, हर्ट वाटते. असं का होतंय, कारण की ज्याला भीती वाटते त्याच्या मनात ऑलरेडी भीती स्टोर्ड आहे. लहानपणापासून बघतोय की त्याची जी काही पॅटर्न आहे की छोट्याच्या गोष्टीत भीत राहायचं, स्ट्रेस घेत राहायचं, त्याला ती घटना बघून भीतीच येणार बाहेर. आणि ज्याला राग आलाय त्याच्या मनात ऑलरेडी गव्हर्नमेंट बद्दल, लोकांबद्दल ऑलरेडी राग आहे, त्याला ती घटना बघून त्याच्या आतून तो रागच बाहेर आहे. ज्याला वाईट वाटलं, दुःख झालं, हर्ट झालं, त्याच्या मनात ऑलरेडी दुःखाची, वाईट वाटल्याची भावना ऑलरेडी स्टोर्ड आहे. ते बीज त्याच्या आतमध्ये ऑलरेडी आहे. फक्त ती घटना घडली, ती घटना जी आहे ती घटना फक्त माध्यम आहे. घटना माध्यम आहे, फक्त तुम्हाला धक्का लागला, तुमच्या हातात जे ना चहा आहे, कॉफी आहे, धक्का लागतोय, बाहेर पडतोय. येस, आपल्याला काय वाटतंय, अरे एवढ्या छोट्याशा घटनेवरनं मी एवढं का चिडतोय, एवढ्या छोट्याशा घटनेवरनं मला असं का होतंय. येस, त्याचं उत्तर हेच आहे की तुमच्या आतमध्ये ऑलरेडी ते स्टोर्ड आहे. भूतकाळामध्ये जे काही झालेलं आहे, हे बघा, आपण दिवसभरात तुम्ही काही काम करा किंवा न करा, नवीन शिका किंवा न शिका, तुमची प्रोग्रामिंग ही होतच आहे, कंटिन्युअसली होत आहे. येस, आणि जर तुम्ही काही चांगलं शिकत असाल, जसं की आजच्या ह्या सेमिनारला, तर नवीन काहीतरी पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होईल तुमची. येस, तर हे जे काही तुम्ही शिकताय, काही ना काही पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होते, काही ना काही होतं, आणि कंटिन्युअसली हे होतच आहे. बघा, भूतकाळात तुम्ही एखादं काम घेतलंय, उत्साह तुम्ही ते काम करताय आणि त्याच्यात तुम्ही फेल झालात, अपयशी झाला, आणि नेक्स्ट टाइम परत एकदा तेच काम करायची वेळ येते, तर तेवढा उत्साहानं केलं जात नाही जेवढं पास्टमध्ये केलं गेलं. का, कारण की पास्टमध्ये, भूतकाळात जे अपयश मनामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे, ते अपयश मनामध्ये रेकॉर्ड असतं, तर तेवढा उत्साहानं सुरुवात होत नाही. राईट. तसंच हे भूतकाळात, जसं मी तुम्हाला एखाद्या कामाबद्दल सांगितलं, तसंच नातेसंबंधाबद्दल असतं. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो की स्वतःवर प्रेमाच्या बाबतीत काय होतं माहिती का, खास करून आपण काही इथं नातेसंबंध आहे घरामध्ये, भले ते नवरा बायको असू शकतील, सासू सून असू शकतील, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघणं गरजेचं आहे की तुम्ही जर तुमच्या स्वतःवर प्रेम करत असाल, मी एवढं सगळं का सांगतोय, कारण की स्वतःवरच्या प्रेमाचं महत्व आहे. तुम्ही जर स्वतःवर प्रेम करत असाल
तुमच्या आतमध्ये तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करताय, खूप रिलॅक्स आहात, तुम्ही खूप खुश आहात. तर जो व्यक्ती सुखी आहे, समाधानी आहे, तो समोरच्याला काय देणार? आनंदच देणार, सुख देणार, समाधानच देणार. तुम्ही ऑलरेडी डिस्टर्ब आहात, मेंटली इमोशनली डिस्टर्ब आहात, दुःखी आहात, फ्रस्ट्रेटेड आहात, तुम्ही समोरच्याला तेच देणार आहे. बघा, आपल्याकडे जी गोष्ट आहे तीच गोष्ट आपण समोरच्याला देऊ शकतो. जे आपल्याकडे नाहीये ते आपण नाही देऊ शकतो. येस. आता समजा मी ऑफिसमधून आलो, ऑफिसमधून घरी आलो, आणि ऑफिसमध्ये माझ्या मनासारखं खूप छान झालं, बरेच काही बिझनेस डील झाले, मी प्रचंड खुश आहे. आणि मी घरी आलो, मी काय म्हणणार, मी खुश आहे. आणि काही निगेटिव्ह जरी घडलं, काही वादविवाद झालं, मी खुश आहे. मी ती खुशीच देणार, कारण की आतमध्ये खुश आहे मी. समजा मी डिस्टर्ब आहे आतून, मी परेशान आहे, डिस्टर्ब आहे, फ्रस्ट्रेटेड आहे, तर मी काय करणार? समोरच्याला फ्रस्ट्रेशनच देणार. म्हणजे आपल्या आत जे आहे तेच बाहेर येतं. फक्त बाहेरची घटना जी आहे ना, ती निमित्त आहे, ती माध्यम आहे. फक्त चहा कॉफी आहे ना, धक्का लागला, चहा बाहेर पडेल. चहा म्हणजे म्हणूया चिडचिड आहे, राग आहे. कॉफी म्हणजे काय? वाईट वाटणं, दुःख होणं, ते कॉफी बाहेर. तुमच्या हातून काय बाहेर पडतं हे तुम्हाला बघणं गरजेचं. येस. तर चहा आहे, कॉफी आहे, काय? तर दुःख आहे, वाईट वाटणं आहे, तुमचा पॅटर्न तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. येस, ऍटलिस्ट आता हे जे मी एवढी माहिती सांगितली आहे, तर यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा पॅटर्न आयडेंटिफाय करायचा आहे. जास्त कशामध्ये आहे? सगळं होत असेल, पण मेजॉरिटी काय आहे? चिडचिड, राग होतोय तर एक नंबर म्हणा. त्यानंतर ना आपण बघतोय तुम्हाला वाईट वाटतंय, हर्ट होतंय, दुःख होतंय तर 2 नंबर. भीती वाटत असेल सारखं सारखं, असं होईल का, तसं होईल काय, तर ते एन्झायटी, भीती, तो 3 नंबर आपण म्हणूया. तुमचा पॅटर्न कोणता आहे ऍटलीस्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कसं आहे माहिती का, प्रॉब्लेम डिफाईन इज हाफ प्रॉब्लेम सॉल्व. तुमचा प्रॉब्लेम पहिला डिफाईन तर होते की नेमका प्रॉब्लेम आहे कुठं.